आता बघता बघता लग्नाला फक्त राहिले होते 3 दिवस. सो मेहंदीचा प्रोग्राम ठेवला होता तो घरीच होता आणि त्यासाठी आमच्या हॉलमध्येच आम्ही ठेवला होता. त्यासाठी ड्रेस कोड ठेवला होता ग्रीन आणि सगळेजण छान मस्त रेडी होऊन आले होते. मामा, मावशी, आत्या, काकू वगैरे सगळे. आणि माझे जे लहानपणीच्या बेस्टीज होत्या त्या पण आल्या होत्या बिकॉज त्यांच्याशिवाय हे प्रोग्राम इनकम्प्लीट होता. सो आणि जसंच म्युझिक स्टार्ट झालं माझ्या कझन्स आणि बेस्टीजने जे धूम धडाका स्टार्ट केला. कंटिन्यू त्यांचा डान्स सुरू होता. एकमेकींना चिडवत होत्या. मध्येच त्यांनी प्रतीकलाही फोन लावला, त्याला पण चिडवलं थोडंसं कारण त्याच्याकडे पण मेहंदी चालू होती. सो सगळे थोडा वेळ बोलले त्याच्यासोबत आणि त्याला इथूनच चिडवायला स्टार्ट झाले होते की शोध नाव कुठे लिहिलं आहे असं करून. आणि नंतर मग कपल डान्स स्टार्ट झाले. मामा, मामी, आई, बाबा, आजी, आजोबा या सगळ्यांना थोडं बोलून बळजबरी डान्स करायला लावत होते. पण त्यात पण खूप मजा आली. आणि त्यानंतर
माझा भाऊ आला. सो त्याला असं फील होत होतं की आता आपली दीदी जाणार. सो त्याने विचारलं काही तुला भूक लागली आहे का, काही खायला आणून देऊ का. समजा त्याला मेहंदी लागली की त्याने मला भरवलं. आमच्या कॉलनीमध्ये एक हॉल आहे, त्या हॉलमध्येच आम्ही डिनर ठेवला होता. सो डिनरमध्ये पण पावभाजी, पुलाव, ताट वगैरे असं होतं आणि जेवणही होतं. सो ते पण सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. आणि असं करून रात्री ऑलमोस्ट अराऊंड 1:30 मेहंदी झाली. त्यानंतर फोटोग्राफ्स वगैरे घेतले. सो असा होता माझा मेहंदीचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.